श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या गंगापूर गाव येथे सकाळी शिवपूजन करून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले। विलास अण्णा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा गंगापूर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली। शिवजयंती हा केवळ एक उत्सव नाही, तर स्वाभिमान, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी आठवणींचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी निष्ठा ठेवत त्यांचे स्वराज्य स्थापनेचे महान कार्य स्मरून शिवपूजनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना आणि या नाशिककरांना विशेष अभिमान असलेले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय कर्णिक सर यांचं या ठिकाणी मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपल्याला ऊर्जा दिली, त्याबद्दल मी प्रथमतः सर्व नागरिकांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने साहेबांचं मनस्वी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे। धन्यवाद सर। अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना दरवर्षीप्रमाणे आम्ही वेगळ्या पद्धतीने ही जयंती आम्ही साजरी करत असतो आणि ज्या छत्रपतींनी जी शिकवण दिलेली आहे, शिका, सगळ्यांना एकत्रित करा, आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्याचा आदर्श घेऊन आम्ही गेल्या काही वर्षापासून सण उत्सव या ठिकाणी साजरे करत असतो। मग ती छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, लहुजी वस्तादांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, आणि हे गाव जरी नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आमचा समाविष्ट आहे, परंतु हे 18 गावं आजही याला ग्रामीण टच आहे, जरी महानगरपालिकेत असले, म्हणून या सगळ्या रूढी परंपरा त्या प्रामाणिकपणाने आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरे होतात। यावर्षी जर मागच्या वर्षी आपण जे काही आमच्या गावातले पोलीस कर्मचारी आहेत, 40 पोलीस कर्मचारी पोलीस सेवेत काम करत आहेत, त्यांचा आपल्या हस्तेच आम्ही सत्कार केला। त्याच्या अगोदर जे सरकारी नोकरदार आहेत किंवा शासकीय सेवेत आहेत त्यांचा सुद्धा सत्कार केला, डॉक्टर किती आहेत त्यांचा सत्कार केला, आणि मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी एक CA झाला होता त्याचा सत्कार केला, परंतु त्याची प्रेरणा घेऊन दुसरे 4 CA मागच्या वर्षी या ठिकाणी झाले। त्यामुळे हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हा सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा असते। आज या ठिकाणी आपण आला, पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो, आणि असंच हे काम छत्रपतीची शिकवण, ही छत्रपतीची जी शिकवण आहे ती आम्ही पुढे घेऊन जाऊन जोमाने भविष्यामध्ये एक आदर्श या ठिकाणी एक गाव म्हणून आम्ही त्या ठिकाणी बघतोय आणि त्यासाठी वाटचाल करतोय। छत्रपतींनी जी शिकवण दिली की आपण जर बघितलं असेल, शूरता, वीरता आणि देशप्रेम, देशभक्ती, यावर आपण माता भगिनीत आहेत की आपण जर थोड्या काही गोष्टी अनुभवल्या, आपल्या लहान बाळ गोपाळांना जर आपण दिशा दिली, फक्त मोबाईल थोडे त्यांच्यापासून बाजूला ठेवले, तर नक्कीच याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा ते आपल्या युवा पिढीला घडवण्यासाठी मिळेल। एवढंच आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवशी सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी यांना माझ्या पोलीस आयुक्त नाशिक आणि नाशिक पोलीस दलातर्फे सर्वांना खूप शुभेच्छा। आपण या ठिकाणी मागच्या वर्षी मला बोलवलं होतं, अतिशय सुंदर कार्यक्रम केला आणि यावेळेला त्याच्यामध्ये आणखीन पोवाडे वगैरे एकदम छान कार्यक्रम आपण केलात, आणि आम्हाला नाशिक पोलीस आयुक्त म्हणजे नाशिक पोलीसचे एक प्रातिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी आलेलो आहे। आपण या ठिकाणी मला आरतीचा मान दिलात, आपण या ठिकाणी एवढे चांगलं 4 शब्द माझ्याबद्दल आणि पोलीस दलाबद्दल आपण काढले, त्याबद्दल मी खूप आभारी आहे। आपलं संपूर्ण नाशिक पोलीस दल आपला आभारी आहे। गंगापूर गावामध्ये आपण मागच्या वर्षी जो काही कार्यक्रम घेतला होता, यावर्षी जो काही सुंदर कार्यक्रम आहे, तर आणि जे काही या ठिकाणचं जे काही एक वेगळं स्वरूप आहे, आपण म्हणालात कॉर्पोरेशनमध्ये जरी गेलं असलं तरी
याचं गावाचं स्वरूप तुम्ही टिकवून ठेवलेलं आहे. म्हणजे एक घरासारखं सर्व फॅमिलीज अशा प्रकारे सर्वजण राहत आहेत. तर खूप चांगलं या ठिकाणी खूप चांगलं वाटतं, चांगला अनुभव होतो. आणि मी कधी नाशिकला सेटल झालो तर तुमच्याबरोबर गंगापूरला राहील. यावेळी नगरसेविका नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकोळी, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब तांबे, देशमाने आप्पा, मुरलीधर पाटील, नाना कडलक, गोकुळ पाटील, जगन पाटील, दिनूमामा चौधरी, भैया पाटील, पंकज आरोटे, अंकुश खताळे, शुभम कदम, रोशन शिंदे, गजाभाऊ गायकवाड, वाघबाबा, प्रशांत आंबेडकर, सुकेनकर, सुनील भुजबळ, किरणजी कुशारे, योगेश सोनावणे, दीपक कुशारे, राहुल उन्हाळे, रोशन उन्हाळे, इक्बाल मनियार या प्रसंगी गंगापूर गोवर्धन गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.